शेतकऱ्याचं म्हणणं राहते की चना पिकामध्ये आपण शेवटची फवारणी घेतो त्यावेळेस आपल्या पायाला खाज खूप मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे चना पिकावर जो खार राहते त्यामुळे चना आपल्या अंगाची खाज होते। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक असा फॉर्म्युला सांगत आहो मी की तुम्ही जेव्हा चना पिकामध्ये फवारणी करता त्यावेळेस आपले हातपाय चांगल्या तऱ्हेने धुवून घ्यायचे आणि आपल्या खोबरा तेल येते, खोबरा तेलाने तुम्ही संपूर्ण आपल्या हाताला आणि पायाला हे लावून घ्यायचं। जसं की मी आता माझ्या अंगाला तुम्ही बघत असा हे मी चप्पपणे खोबऱ्याचं तेल लावलंय आणि त्यानंतर मी प्रोटेक्शनसाठी कोणतंच कापड वगैरे काहीच नाही घातला, फक्त एक फुल पॅन्ट घातला आहे आणि पूर्णपणे हे तुम्ही घाराने बघत असता हा पॅन्ट माझा पूर्णपणे खाराने ओला झालाय, तरी पण मला काही जमत नाही किंवा माझ्या पायाला खाज किंवा काही सुटत नाही। त्याचं कारण असं की आपण हे जेव्हा अंगाला तेल लावतो त्यामुळे आपले जे छिद्र असतात बारीक स्किनवरचे, ज्यामधून आपला खार आहे आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये जाते आणि त्यानंतर खाज सुटते। तर आपलं तेल लावून राहिलं तर हा खार जो आपला चना पिकावर राहते तो आपल्या स्किनच्या आतमध्ये जात नाही, त्यामुळे आपल्याला खाजेसारखे किंवा झोमण्यासारखे कोणत्याच प्रकारचं आपल्याला आपल्या शरीरावर आढळून येत नाही।